तर आता आम्ही आलो आहोत मुद्राच्या स्कूल शॉपिंगसाठी। तर उद्यापासून मुद्राची स्कूल सुरू होते आहे, फर्स्ट डे असणार आहे, सगळं काही नवीन असणार आहे। सो विचार केला ह्या सगळ्या मेमरीज मस्त कॅप्चर करूया, म्हणजे पुढे जाऊन बघता येतील। सो काही छोट्या मोठ्या गोष्टी घ्यायच्या होत्या, जसं की शूज, टिफिन बॉक्स, वॉटर बॉटल, या सगळ्या गोष्टी घ्यायच्या होत्या, त्या आम्ही आज घ्यायला आलो आहोत। आणि आम्ही तर एक्साइटेड आहोतच, पण त्याचबरोबर मुद्रा अगदी पहिल्यापासून एक्साइटेड होते की तिला कधी स्कूलला जायचं आहे, कधी स्कूलला जायला मिळतंय। त्यामुळे आमच्यापेक्षा जास्त ती एक्साइटेड होते या सगळ्या गोष्टी घेण्यामध्ये आणि स्कूलला जायला। सो आता आमचे शूज वगैरे आहेत ते घेऊन झालेले आहेत। आता आम्ही टिफिन बॉक्स, वॉटर बॉटल बघणार आहोत आणि मोस्टली तिच्या आवडीचं पण थोडंसं सिंपल आणि सोबरच बघणार आहोत। चला तर बाकी सगळ्या गोष्टी मी तुम्हाला घरी पोहोचल्यावर दाखवते आम्ही काय काय घेतलं। नमस्कार मंडळी अँड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड्स। सो आता वाजले आहेत रात्रीचे 11 आणि 11 वाजता मी हा व्लॉग सुरू करते आहे। सो व्हिडिओ बनवण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे उद्या माझ्या मुद्राची शाळा सुरू होणार आहे, स्कूल सुरू होणार आहे। सो आज खूप गडबडीचा दिवस होता, मार्केटमध्ये जाऊन सगळ्या गोष्टी आणायच्या होत्या, सगळ्या गोष्टी सेट करायच्या होत्या। सो तिचं जसं फर्स्ट डे आहे स्कूलचा, तसं माझं सुद्धा ॲज अ मदर म्हणून फर्स्ट डे आहे या सगळ्या गोष्टीचा। त्यामुळे मला सुद्धा खूप गोष्टींची गडबड झाली आहे। आता मी बसली आहे तुम्हाला हे दाखवायला की आता आम्ही तिच्यासाठी काय काय शॉपिंग केली आहे। आणि हा व्हिडिओ मी ह्यासाठी बनवते की ती सुद्धा मोठी होऊन हा व्हिडिओ बघेल की तिचा स्कूलचा फर्स्ट डे कसा होता, कशी शॉपिंग केली तिने, काय काय केलं, हे सगळ्या गोष्टी मी ह्या व्हिडिओमध्ये कॅप्चर करणार आहे। सो आजचाच व्हिडिओ मी उद्या सुद्धा कंटिन्यू करणार आहे। सकाळी मी तिला टिफिनमध्ये काय काय देते आहे, तिचा फर्स्ट डे कसा झाला, काय तिने शिकली, कसं वाटलं, हे सगळं मी या व्हिडिओमध्ये कॅप्चर करणार आहे आणि तुम्हाला ही वॉटर बॉटल दाखवते। सो ही छोटी मोठी शॉपिंग होती। सो ही मुद्रासाठी आम्ही घेतलेली वॉटर बॉटल ब्ल्यू कलरची, कारण तिला पिंक आणि ब्ल्यू ह्या दोन गोष्टी हव्या होत्या। पण जास्त फॅन्सी गोष्टी घ्यायच्या नव्हत्या, कारण स्कूलमधूनच सांगितलेलं की त्यांना जसं कॅरी होईल त्यांना ज्याप्रमाणे हे वॉटर बॉटल वगैरे असतं, जास्त फॅन्सी वगैरे घेऊ नका, जसं त्यांना ओपन करता येईल, एकदम सिंपल असतील असंच घ्यायचं होतं। सो आम्ही याच गोष्टी लक्षात ठेवून ह्या सगळ्या गोष्टी सो ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवूनच आम्ही ह्या गोष्टी घेतल्या। जास्त फॅन्सी असं काही घेतलेलं नाही आहे, सिंपल अशी बॉटल आहे जी आतमधून मोस्टली प्लास्टिकचं अवॉइड करण्यासाठी असं स्टीलचं मी बॉटल घेतलेली आहे। त्यानंतर घेतला आहे टिफिन बॉक्स, हा आहे मुद्राचा टिफिन बॉक्स। आणि मुद्रा सुद्धा खूप एक्साइटेड आहे तिला स्कूलमध्ये जाण्यासाठी। त्यामुळे बाबू हा कोणाचा आहे टिफिन बॉक्स, कोणाचा आहे? आणि तू उद्या स्कूलमध्ये जाणार आहेस का? हो हा तू दाखव। सो हा आहे टिफिन बॉक्स। सो एकदम लाईट वेट आणि तिला इझिली ओपन व्हावा असा हा टिफिन घेतलेला आहे। मला ओपन करून दाखव, तुला येतं ओपन करायला? बघूया कसं ओपन करते। असं ठेवून ओपन करायचं, व्हेरी गुड। आणि स्कूलमध्ये गेल्यावर टिफिन फिनिश करायचा, ओके? हा आता ह्या सगळ्या मला टिफिन वगैरे वॉश करून ठेवायचं आहे। सो सकाळी तिचं मॉर्निंगची स्कूल असल्यामुळे थोडं चांगलं आहे की थोडासा वेळ मिळणार आहे। आणि तिच्यासोबत सुद्धा माझी सुद्धा थोडीशी शॉपिंग झाली आहे। त्यानंतर तिला स्कूलसाठी आम्ही शूज घेतले आहेत। सो त्यांच्या स्कूलमध्ये अशा पद्धतीचे शूज सांगितलेले, सो आम्ही तिला असे शूज घेतले। ते नाही बाबू असं लिहायचं नाही, ते दाखवते मी तुला, त्याचं कुठे। आणि त्यानंतर सोबतच अजून डेली वेअर साठी म्हणून असे क्रॉक्स सुद्धा घेतले। सो आज मुद्राची मस्त शॉपिंग झालेली आहे। सो आता आपल्याला बॅग भरायची आहे। सो आयडी कार्ड सध्या अजून त्यांचं मिळालेलं नाहीये, त्यामुळे असं आम्ही स्टेशनरी मधून हे आयडी कार्ड घेतलंय। आणि हे स्टिकर त्यांना लावायला सांगितले आहेत, कारण लहान मुलांच्या ज्या वॉटर बॉटल असतात, टिफिन बॉक्स असतात, त्यानंतर जे त्यांचं बॅग्स वगैरे असते त्याच्यावर त्यांचं टॅगिंग करायला सांगितलंय, म्हणजे ते मिस होणार नाहीत यासाठी। सो मी फटाफट आता हे सगळं रेडी करते तिला आणि झोपायला जातो, कारण उद्या सुद्धा लवकर उठायचं आहे, सगळ्या गोष्टी करायच्या आहेत। सो हा ब्लॉग उद्या कंटिन्यू होईल। बाय बाय, गुड नाईट। बाय बाय, गुड नाईट।
नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. सो कालचा ब्लॉग मी आज कंटिन्यू करते आहे. सो आता सकाळी सगळं आवरून मी आता आली आहे किचनमध्ये. सो ब्रेकफास्टची तयारी करते आहे. मुद्रा आता उठणार आहे. आज स्कूलचा फर्स्ट डे आहे. सो छान तिच्या आवडीचं मी सगळं बनवणार आहे. सो इथे मी तिला ब्रेकफास्ट रेडी करून ठेवते आहे. सो दुपारची शाळा असल्यामुळे सकाळचं ब्रेकफास्ट, त्यानंतर तिचा टिफिन वगैरे मला रेडी करायचं आहे. सो आज मी तिच्या ब्रेकफास्टसाठी बनवणार आहे आंबोळ्या. सो मी तिला उत्तप्पा असा बनवून देणार आहे, व्हेजिटेबल उत्तप्पा. सो इथे ठेवलेला आहे चहा, इथे तिचं सत्तू बनतंय. सो मी तुम्हाला पीठ दाखवते. काल रात्रीच मी सगळं वाटून ठेवलेलं होतं आणि छान गरमीमुळे पीठ आहे ते छान फर्मेंट झालेलं आहे. तुम्हाला मी ते दाखवते आणि अजून दिवसभरामध्ये काय काय होते ते सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसेलच. मुद्राचा टिफिन काय असणार आहे, टिफिनमध्ये मी काय देते आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेन. सो मी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला पीठ दाखवते. काल रात्री उडदाची डाळ, तांदूळ, मेथी आणि पोहे हे सगळं मी वाटून ठेवलेलं आणि छान पीठ आलेलं आहे. आता ह्याचे मी आंबोळ्या what's wrong? Something isn't right. I feel I belong in the light. Passion has gone and love's taken flight. Things just feel heavy tonight. I'm tasting no tears. तर सगळं आवरून झालेलं आहे. आता फक्त मुद्राचे केस बांधायचे आहेत आणि आता मी तिला घेऊन जाणार आहोत स्कूलमध्ये. तुम्ही तिच्या चेहऱ्यावर बघू शकता जो आनंद आहे, जी एक्साइटमेंट आहे ती तिच्या चेहऱ्यावर दिसते की कधी मी स्कूलला जाते. आम्ही घरी जास्त माणसं नाही आहोत, पण तिला माणसांमध्ये राहायला आवडतं. तिला फ्रेंड्स आवडतात, फ्रेंड्स करायला आवडतात, फ्रेंड्ससोबत खेळायला आवडतं. मी शाळेच्या गोष्टी तिला सतत सांगत आली आहे की स्कूलमध्ये मस्त टीचर असतात, खेळायला मिळतं, तिथे स्टडी करायचं. हे सगळं ऐकून ऐकून तिला सुद्धा आता एक्साइटमेंट वाढलेली आहे. चला तर आम्ही तिला स्कूलमध्ये सोडतो आणि बघूया पुढे काय होतं. बाय बाय बाय, बेस्ट ऑफ लक. घरी आलेलो. घरी येऊन आम्ही आमचं लंच वगैरे केलेलं आहे. सो तिथे आतमध्ये जायला वगैरे अलाउड नव्हतं. त्यांना बाहेर सोडायचं गेटकडे, मग त्या मुलांना घेऊन आतमध्ये जातात. सो आता आज फर्स्ट डे असल्यामुळे हाफ डे स्कूल आहे त्यांचं. सो आता जेवण वगैरे झालेलं आहे आमचं आणि तिचा स्कूल सुटण्याचा सुद्धा वेळ आलेला आहे. आता आम्ही तिला न्यायला चाललो आहोत आणि बघूया तिचं काय रिएक्शन आहे. स्कूलमधून आल्यावर तिला काय कसं वाटतंय ते विचारूया आपण. कारण स्कूलमध्ये जाताना तरी ती खूप एक्सायटेड होतीच, कारण तिला स्कूल म्हणजे खूप आवडीचं हे होतं. कधी मी स्कूलला जाते, कधी मस्त अभ्यास करते असं तिचं होतं. सो आता खरंच स्कूलमध्ये गेल्यावर तिची रिएक्शन काय असणार आहे ते मला सुद्धा बघायचं आहे. ते मी या व्हिडिओमध्ये नक्की कॅप्चर करणार आहे. चला तर तिला न्यायला जातो आणि मस्त तिचं रिएक्शन मी कॅप्चर करते. काय मिळालं? काय ते आयडी पडलं. व्हॉट इज दिस? काय दिलं तुला? स्टार दिलं? मुद्रा इकडे, इथे ये. हा, व्हेरी गुड. शूज काढतेस आणि स्कूल आवडलं का तुला? स्कूलमध्ये शूज काढलेले नाही. टीचरने स्टार दिला तुला. बघूया, स्माइली दाखव, स्माइली दाखव. कोणी दिलं स्टार? कोणी दिलं मला सांग. आणि टीचर आवडले तुला? येस. आणि स्कूल आवडलं? येस. स्कूल मध्ये परत जाणार?
आवडलं ना? आता परत रोज जायचं स्कूलमध्ये. आणि हे स्टार हे तुला स्माइली कशाला दिलं? हे स्माइली काय दिलं तुला? तू काय केलं स्कूलमध्ये? काय केलं तू? हा, टिफिन खात होते म्हणून दिलं तुला. आणि टिफिन फिनिश केला? नाही केलं फिनिश. मग काय खाल्लं टिफिन मधलं? काय खाल्लं टिफिन मधलं? टिफिन मधलं काय खाल्लं सांग मला. मम्माने काय दिलेलं टिफिन मध्ये तुला? कोणतं फ्रूट होतं? व्हेजिटेबल्स. आणि काय होतं? मुंडू. काय होतं?